त्या दिलेल्या हाकेला धावून आलेला आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांना मी आभारी आहे आणि अशाच नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा. अन्यायाच्या विरोधात मी आवाज उठवणारा एक पोलीस अधिकारी आहे आणि आता सध्या सेवानिवृत्त झालेलो आहे. आता प्रकरण असं आहे, माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या मागील 2 वर्षापासून अण्णा टी स्टॉल नावाने एक अनाधिकृत कॅन्टीन सुरू झालेले आहे. पोलीस ठाणे ही सरकारी जागा असून माणिकपूर पोलिसांच्या सहकार्याने बेकायदेशीरपणे हे स्टॉल सुरू करण्यात आलेला आहे. 1992-93 साली माणिकपूर पोलीस ठाण्याच्या जागेचा शोध सुरू असताना त्यावेळी आता ज्या जागेवर पोलीस ठाणे आहे तिथे डम्पिंग ग्राउंड होते आणि ग्रामपंचायत नवघर माणिकपूर ग्रामपंचायत होती. आम्ही ती जागा साफ करून घेतली आणि तेव्हापासून या जागेवर पोलीस ठाणे व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. विजय शोणाई ही व्यक्ती अण्णा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची पोलिसांमध्ये चांगली ओळख आहे. त्याच्यावर खास मेहरबानी म्हणून ही जागा त्याला अंधन देण्यात आलेली आहे. या कॅन्टीनमध्ये पोलिसांच्या सेटलमेंटची कामे चालतात असा डाऊट संशय आहे. या स्टॉलला परवानगी कोणी दिली, वीज बिल कोण भरतं, निविदा काढली होती का, कॅन्टीनचा परवाना आहे का, कैद्यांना या कॅन्टीनमधून काय जेवण दिले जाते आदीबाबत माहिती अधिकारात मी माहिती मागितली असता पोलिसांनी सर्व प्रश्नाची उत्तरं मला माहिती उपलब्ध नाही म्हणून दिलेली आहे. मुळात पोलीस ठाण्याची जागा अपुरी असताना हे पोलिसांच्या कक्षेतील जागा व्यावसायिक कॅन्टीनसाठी का दिली हा सवाल आहे. जर द्यायचीच असेल तर रीतसर निविदा काढून विधवा पोलीस पत्नी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी माफक दरात राखीव ठेवता आली असती. वसई स्थानकात व्यावसायिक जागेत ही कॅन्टीन जागा विनामूल्य का देण्यात आली, त्याचा बुडलेल्या महसुलाला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आहेत. कॅन्टीनच्या नावाखाली पोलीस ठाणे जागा बळकावण्याचे हे षडयंत्र असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बेकायदेशीर कॅन्टीन बंद करून पोलिसांची जागा मोकळी करून द्यावी अशी आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये मी CP साहेबांना 3 वेळा भेटायला गेलो. मला भेट दिली गेलेली नाही. त्याच्यानंतर मी याचा पाठपुरावा केला. हा अर्ज दिलेला आहे मी 20/11 दिलेला अर्ज आहे आणि या 20/11च्या अर्जाची चौकशी अजून चालू आहे. म्हणजे अनधिकृत कामाची चौकशी 4-4 महिने चालते. आणि या संदर्भामध्ये मी माणिकपूर PI साहेबांना भेटलो. मला त्यांनी काही समाधानाचं उत्तर दिलं नाही. तुमच्या अर्जावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल असं सांगून टाळण्यात आलं. विचारा प्रश्न मला. पण दुसरं जे कॅन्टीन आहे लोकांना नेहमीचा फायदा होतो, लोकांना चहा पाणी दिलं जातं. गरजू असेल तो अण्णा त्याला कॅन्टीन दिलं कशासाठी? नाही गरजू अण्णा नाही. त्याच्या नावावर 2-2 बिअर शॉप आहेत. गरीब कोणाला म्हणतात? 2-2 बिअर शॉप वाल्याला. शिवाय हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतो, त्यांच्या घरी राहतो अनधिकृतपणे बंगल्यामध्ये. सरकारी बंगल्यामध्ये जर एखाद्या पब्लिकला राहता येतं का? नाही राहता येत. हा मुंबईचे अधिकारी आहेत, त्यांच्या बंगल्यात राहतो हा माणूस आणि तिथून सगळं बोद्रेशन इकडे करतो तो. ही जागा पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत आहे का? सरकारी जागा आहे आणि पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत आहे. त्या जागेत कोणालाही अतिक्रमण करता येत नाही. त्या कॅन्टीनमध्ये पोलीस कर्मचारी असतील, चहा पाण्याची सोय होत असेल. नाही, चहा पाण्याची सोय आहे ना, बाजूला हॉटेल आहेत ना भरपूर. परंतु ती कॅन्टीन द्यायची आहे तुम्हाला तर अधिकृतपणे द्या ना. त्याचं भाडं बुडलेलं आहे, तो लाईट बिल वापरतो पोलीस स्टेशनचं, पाणी पोलीस स्टेशनचं वापरतो, सगळं फुकट वापरतो. शिवाय भाडं कोण खातं त्याचं, हे महत्वाचं आहे. आज त्या जागेवरती 20 ते 25 हजार रुपये भाडं मिळेल शासनाला जर ती भाड्याने दिली तर. परंतु विश्रांतीची जागा तुम्ही, पोलिसांची विश्रांतीची जागा तुम्ही कॅन्टीनला देता अनधिकृतपणे. हे किती बेकायदेशीर आहे. कॅन्टीन सुरू झाले त्यावेळी कोण अधिकारी कोण होते, कोणाच्या कार्यकाळामध्ये सुरू झाले? कॅन्टीन जेव्हा पोलीस स्टेशन जेव्हा ओपन झालं त्या टायमाला संपतराव पाटील होते. त्याच्यानंतर आता जाधव साहेब आले. जाधव साहेब आल्यानंतर मी रिटायर झालेलो नव्हतो, मला अधिकार नव्हता. मी रिटायर झाल्यानंतर मी आवाज उठवलेला आहे. कॅन्टीन सुरू झाली तेव्हा कोण? तेव्हा संपत पाटील होते. मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की ती जागा आहे ती रिकामी करून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ती जागा बसण्यासाठी, उठण्यासाठी आणि जनतेसाठी, येणारे जे तक्रारदार आहेत त्यांना बसायला जागा नाही तिथे. पोलीस स्टेशनच्या आवारात तक्रारदारांना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गाडी लावायला बंदी आहे.
म्हणजे तक्रारदारांनी करायचं काय? तक्रारदारांनी बसायचं कुठे? तर ती जागा मी तिथे बाकडे टाकले होते 4 नगरपालिकेकडनं मागवून. ते बाकडे त्यांनी काढून टाकलेले आहे जिथे आमचे पोलीस कर्मचारी बसायचे. बरं, यापूर्वी काही दुर्गाव म्हणजे पोलीस ठाण्याची जागा वाटते. शासनाने याची नाही, त्याचा हा प्रश्न वेगळा आहे आणि तो प्रश्न वेगळा आहे. पोलीस आयुक्तांमध्ये याबाबत म्हणजे तक्रार द्यायची पत्रव्यवहार झाला. हो, मी पत्रव्यवहार केलेला आहे, माहिती अधिकार पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये मला माहिती दिलेली नाही, टाळलेली आहे माहिती. पण त्याच्यावरून तुम्हाला काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया आली, आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. नाही, आयुक्तांना दिला होता, त्यांनी इकडे पाठवला होता अर्ज. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. माहिती उपलब्ध नसताना हा माणूस येऊन बसला कसा काय? जर माहिती उपलब्ध नसेल, पोलिसांच्या जागेमध्ये एखादा माणूस येऊन अतिक्रमण करतो म्हणजे हा किती मोठा गुन्हा आहे. ऍक्च्युली त्याच्यावरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुलिस प्रशासन द्वारा अगर कार्रवाई नहीं की गई तो आपका अगला कदम क्या? अगला कदम है मेरा उपोषण. नहीं,